नमस्कार. मी प्राध्यापक अमृतराव काळोखे, प्रकाशक व लेखक, नर्मदा प्रकाशन, मुंबई. क्लुप्त्या व सूत्रे या पुस्तकाच्या माध्यमातून आणि पंढरीनाथ राणे सर यांच्या मार्गदर्शनाखाली आपण जी पुस्तके तयार केलेली आहेत ती महाराष्ट्रभर सर्वांना परिचित आहेत आणि स्पर्धा परीक्षा व शिष्यवृत्ती परीक्षेसाठी ती अत्यंत मूलभूत पुस्तके म्हणून स्पर्धा परीक्षा विश्वामध्ये गणलेली जातात. याचंच पुढचं पाऊल म्हणून आम्ही इझी एज्युकेशनच्या माध्यमातून प्रेरणा राज्यस्तरीय शिष्यवृत्ती सराव परीक्षा आयोजित करत आहोत. त्या परीक्षेचा भाग म्हणूनच आमच्या टीम मार्फत तज्ज्ञ मार्गदर्शकांचे व्हिडिओ ऑडिओ आपणा सर्वांसाठी उपलब्ध करून देत आहोत. ते सर्व व्हिडिओ परीक्षेसाठी अत्यंत मोलाचे मार्गदर्शक ठरतील यात शंका नाही. तरी सर्व विद्यार्थी मित्र, पालक मित्र आणि शिष्यवृत्ती परीक्षांना शिकवणारे शिक्षक यांनी सबस्क्राईब करावं, लाईक करावं आणि त्याचा पुरेपूर आनंद घेऊन विद्यार्थी मित्रांनी स्पर्धा परीक्षेतील यशात आपलं नाव रोवावं ही प्रामाणिक इच्छा. सर्वांना परीक्षेसाठी शुभेच्छा. नमस्कार विद्यार्थी मित्र, मी वसुंधरा भोपळे. प्रेरणा स्कॉलरशिप या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे. आपण 8वी NMMS परीक्षेच्या इतिहास या विषयाच्या अभ्यासाच्या तयारीबद्दल यापूर्वीच्या व्हिडिओमधून पाहिलं आहे. यामध्ये आपण स्वातंत्र्य लढ्यामध्ये गांधीजींचे योगदान, राष्ट्रीय सभेचं योगदान आणि स्वातंत्र्यापर्यंतचे 4 टप्पे कोणते कोणते आहेत याबद्दलची माहिती घेतली आहे. तर आता ही स्वातंत्र्य चळवळ गांधीजींच्या मार्गदर्शनाखाली चाललीच होती. त्याचबरोबर आपल्या स्वातंत्र्य चळवळीमध्ये बऱ्याच क्रांतिकारकांनी आपल्या प्राणांची पर्वा न करता स्वातंत्र्य लढ्यामध्ये सहभाग घेतलेला आहे आणि या क्रांतिकारकांच्या कार्याबद्दल आज आता आपण पाहूयात. असं आपला 10 नंबरचा पाठ आहे, सशस्त्र क्रांतिकारी चळवळ. तर या पाठावर आपल्या नेहमीच्या पद्धतीप्रमाणे सुरुवातीला कोणते प्रश्न आले आहेत ते आपण पाहूयात. तर आत्तापर्यंतच्या नवीन अभ्यासक्रमानुसार या पाठावरती 2 प्रश्न आलेले आहेत. पहिला प्रश्न आहे, पुढील घटनांचा योग्य कालानुक्रम लावा. आणि त्याच्यामध्ये चितगार शस्त्रागार हल्ला, काकोरी कट, काबूलमध्ये स्वतंत्र भारताच्या हंगामी सरकारची स्थापना आणि रँडचा वध या घटनांचा आपल्याला कालानुक्रम लावायला सांगितला आहे. म्हणजे आता ह्या ठिकाणी आपल्याला यांचा कालानुक्रम लावताना एकतर आपल्याला सगळ्या घटना महत्त्वाच्या आहेत त्यांची सालं माहिती असायला पाहिजेत, किंवा आपण पाठीमागं पाहिल्याप्रमाणे कोणती घटना झाल्यानंतर पुढची घटना घडलेली आहे हा एक ऐतिहासिक सिक्वेन्स आपल्याला माहिती असेल तर ह्या प्रश्नाच्या उत्तरापर्यंत आपण पोहोचू शकतो. म्हणजे 1897ला रँडचा वध झाला, त्यावेळेला प्लेगची साथ आली होती 1897च्या दरम्यान. आणि आपण जर पाठीमागे बघितलं तर रामकृष्ण मिशन हे 1897ला स्वामी विवेकानंदांनी स्थापन केलं होतं आणि त्यांनी या प्लेगच्या साथीमध्ये पण बरंच काम केलेलं आहे. याचा उल्लेखही आपल्या पाठामध्ये आहे. ठीक आहे, म्हणजे 1897 सगळ्यात सुरुवातीला रँडचा वध झाला होता, चाफेकर बंधूंनी केला होता. त्याच्यानंतर 1915ला काबूलमध्ये स्वतंत्र भारताच्या हंगामी सरकारची स्थापना करण्यात आली होती. याचा उल्लेख पाठामध्ये आहे, आपण पाठाचं डिस्कस करताना बघणारच आहोत. त्याच्यानंतर 1925 साली काकोरी कट ही घटना घडली. हा काकोरी कट म्हणजे ब्रिटिश खजाना घेऊन जाणाऱ्या रेल्वेला अडवण्याचं काम केलं होतं काही क्रांतिकारकांनी. रूळ उकडून टाकून ती खजाना लुटण्याची जी घटना आहे ती काकोरी कट म्हणून ओळखली जाते. आणि त्याच्यानंतर सगळ्यात शेवटी 1930ला चितगाव शस्त्रागार हल्ला. तर चितगाव शस्त्रागार हल्ला सूर्यसेन, प्रीतिलता वड्डेदार यांच्या नेतृत्वाखाली हा चितगाव शस्त्रागारावरील हल्ला झालेला आहे. म्हणजे आपल्याला माहिती असायला पाहिजे की रँडचा वध या दिलेल्या 4 घटनांच्या मध्ये अगोदर झालेला आहे आणि चितगाव शस्त्रागार हल्ला सगळ्यात शेवटी झालेला आहे. तर पहिला पर्याय ड आणि सगळ्यात शेवटची घटना अ असणारा आपल्याकडे एकच पर्याय आहे. काही वेळेला प्रश्न फक्त आपल्याला पहिली घटना कोणती आणि शेवटची घटना कोणती एवढं जरी माहिती असेल तरी सोडवता येऊ शकतात. फक्त प्रश्नांच्या प्रकारावरती आपण जेवढी मास्टरी मिळवू तेवढं आपल्याला अभ्यास करणं सोपं जाऊ शकतं. त्याच्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे, अमेरिका व कॅनडा येथील भारतीयांनी कोणत्या संघटनेची स्थापना केली.
आता हे आपल्या भारतातल्या क्रांतिकारकांनी वेगवेगळ्या बऱ्याच संघटना स्थापन केल्या होत्या. बरं, क्रांतिकारकांचं काम म्हणजे अहिंसेच्या मार्गानं गांधीजींच्या सारखं असणारं काम नव्हतं. त्यामुळे त्या ठिकाणी मारामारी, जाळपोळ अशा घटना होत असायच्या. त्यामुळे बरेचसे क्रांतिकारक त्यांना ब्रिटिश पकडून तुरुंगात ठेवायचे. मग अशा ह्याच्यामधून पळ काढून बाहेरच्या देशातून क्रांतिकारक, आपल्या देशातले क्रांतिकारक भारताच्या स्वातंत्र्यासाठी प्रयत्न करत होते. मग अगदी आपण पाठीमागच्या पाठामध्ये बघितलं, सुभाषचंद्र बोस सुद्धा जपानला गेले होते, तर जर्मनीला गेले, तिथून जपानला गेले, नंतर सिंगापूरमध्ये आझाद हिंद सेनेची स्थापना केली त्यांनी. त्याचबरोबर त्यांना मदत केली रासबिहारी बोस, ते सुद्धा जपानला गेले होते. अशा प्रकारे या पाठामध्ये पण अजून काही क्रांतिकारक आहेत जे अमेरिका, कॅनडा, जर्मनी ह्या ठिकाणावरून भारतीयांच्या मध्ये जागृती करण्याचं काम करत होते, किंवा भारतीयांना बॉम्ब बनवण्याचं प्रशिक्षण असेल किंवा बॉम्बचा पुरवठा करणे असेल, अशी काही मदत ह्या परदेशातील क्रांतिकारकांच्याकडून होत होती. तर मग हे हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन, गदर, अभिनव भारत आणि अनुशीलन समिती असे 4 पर्याय आहेत. तर गदर ही संघटना आहे ती अमेरिका आणि कॅनडा येथील भारतीयांनी स्थापन केलेली आहे. बाकीच्या ज्या संघटना आहेत त्या भारतामधल्या संघटना आहेत. त्या कोणी स्थापन केल्या ते आपण थोडंसं सविस्तर आता बघणारच आहोत. आता हा सशस्त्र क्रांतिकारी चळवळ हा पाठ पाहताना आपल्याला सर्वात पहिल्यांदा नाव दिसतं वासुदेव बळवंत फडके. आपण 1857च्या उठावाच्या पूर्वी सुद्धा रामोशांचे उठाव झाले, त्याच्यामध्ये नेतृत्व वासुदेव बळवंत फडके यांनी केलेलं आहे, हे माहिती आहे आपल्याला. त्यांनी वस्ताद लहुजी साळवे यांच्याकडून प्रशिक्षण घेतलं होतं. त्याचबरोबर चाफेकर बंधूंचा इथे उल्लेख आहे. चाफेकर बंधूंनी प्लेगच्या साथीमध्ये जनतेवरती जुलूम करणाऱ्या रँड या अधिकाऱ्याचा वध केला होता, आणि हे एकाच घरातले 3 बंधू एकत्र या वधामध्ये सहभागी होते, आणि या 3ही बंधूंना फाशीची शिक्षा देण्यात आली. ते पकडले गेले आणि एकाच घरातील 3 भावांनी आपल्या देशासाठी त्यावेळेला हौतात्म्य पत्करलं होतं. आणि ही अशी घटना होती की पुढील लोकांना प्रेरणादायक घटना होती की ब्रिटिशांचा जुलूम सहन करायचा नाही, ही भावना लोकांच्या मनामध्ये हळूहळू वाढीला लागली होती. त्यानंतर अभिनव भारत ही संघटना आहे. आपल्या प्रश्नामध्ये अभिनव भारत या संघटनेचा उल्लेख होता. तर ही स्वातंत्र्यवीर विदा सावरकर यांनी स्थापन केलेली संघटना आहे. त्यांनी सुरुवातीला मित्रमेळा ही गुप्त संघटना स्थापन केली होती, आणि त्याच्यानंतर 1904 साली या मित्रमेळा संघटनेचंच नामकरण अभिनव भारत असं करण्यात आलं होतं. आता विदा सावरकर हे सुद्धा आपल्यासाठी महत्त्वाचे क्रांतिकारक नेते आहेत. त्यांना 50 वर्षांच्या सश्रम कारावासासाठी अंदमानच्या सेल्युलर जेलमध्ये शिक्षा देण्यात आली होती. आपण इतिहासाची साधने ह्या भागामध्ये सेल्युलर जेल या ठिकाणी कोणाचं स्मारक आहे हा मुद्दा बघितला होता. तर विदा सावरकरांनी त्या ठिकाणी शिक्षा भोगली. त्यामुळं त्यांना स्वातंत्र्य प्राप्त झाल्यानंतर सेल्युलर जेल या ठिकाणी विदा सावरकरांच्या क्रांतिकार्याची माहिती देणारं संग्रहालय आपल्याला सेल्युलर जेल ह्या ठिकाणी पाहायला मिळेल. त्यांना 50 वर्षाची सश्रम कारावासाची शिक्षा जरी झाली असेल तरी नंतर ब्रिटिश सरकारने त्यांना तिथून सुटका करून रत्नागिरी या ठिकाणी नजरकैदेमध्ये ठेवलं होतं. नजरकैदेमध्ये असतानाही मग विदा सावरकर यांनी रत्नागिरीमध्ये मंदिर प्रवेश सत्याग्रह असेल किंवा सहभोजन असेल असे कार्यक्रम करून जनतेमध्ये जनजागृती करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याच्यानंतर बंगालमध्ये बऱ्याच क्रांतिकारी चळवळी झालेल्या आपल्याला दिसून येतात. याच्यामध्ये अनुशीलन समिती असेल, अनुशीलन समितीचे प्रमुख होते बारिंद्र कुमार घोष. त्याच्यानंतर 1908 मध्ये खुदिराम बोस, प्रफुल्ल चाकी यांनी किंग्सफोर्ड या न्यायाधीशाला ठार करण्याची योजना आखली. मात्र त्यांची ही योजना फसली. किंग्सफोर्डच्या ऐवजी दुसऱ्या 2 ब्रिटिश महिला त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर बंगालमधले क्रांतिकारक बघायला गेलो तर रासबिहारी बोस, सचिंद्रनाथ सन्याल असे बरेच क्रांतिकारक बंगालमध्ये होऊन गेले, आणि त्यांनी कोणतं कार्य केलं याच्यावरती आपल्याला प्रश्न येऊ शकतात. आणि त्यांनी स्थापन केलेली एखादी संघटना
आणि त्या संघटनेची स्थापना कधी झाली किंवा एखाद्या ब्रिटिश अधिकाऱ्याला या क्रांतिकारकांनी ठार मारलेलं आहे, तर त्या अशा ब्रिटिश अधिकाऱ्याचा वध कधी झाला, कोणत्या ठिकाणी झाला, याच्यावरती आपल्याला प्रश्न येऊ शकतील. त्याच्यानंतर मग इंडिया हाऊस म्हटलं तर पंडित श्यामजी कृष्ण वर्मा यांनी लंडन येथे इंडिया हाऊसची स्थापना केली. तर हे परदेशातूनही काही क्रांतिकारकांनी आपल्याला, मी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे, भारतीय स्वातंत्र्य लढ्याची ज्योत तेवत ठेवली होती. त्याच्यामध्ये पंडित श्यामजी कृष्ण वर्मा असतील किंवा मादाम कामा असतील. मादाम कामा यांनी जर्मनी येथे स्टुटगार्ड येथे भरलेल्या परिषदेमध्ये भारताचं प्रतिनिधित्व केलं आणि त्या ठिकाणी तिरंगा फडकवला आहे. हा जर्मनीमध्ये स्टुटगार्ड परिषदेमध्ये भारताचा तिरंगा कोणी फडकवला असा प्रश्न नक्कीच येऊ शकतो आणि हा प्रश्न MPSCला तर बऱ्याच वेळेला विचारलेला आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर मग जो आपला प्रश्न विचारला होता ती गदर चळवळ. गदर चळवळ ही अमेरिका व कॅनडा येथील भारतीयांनी गदर ही संघटना स्थापन केली होती आणि या संघटनेमध्ये लाला हरदयाळभाई परमानंद, डॉक्टर पांडुरंग सदाशिव खानकोजे असे क्रांतिकारक प्रमुख नेते होते. मग त्यांनी स्वतःचं गदर हे मुखपत्र काढलं होतं. या मुखपत्रामधून ते सशस्त्र क्रांतीची ज्योत तेवत ठेवत होते. लोकांच्या मनामध्ये ब्रिटिशांच्या विरुद्ध जी भीती आहे ती भीती कमी करण्याचा प्रयत्न करत होते. पुढे आहे काकोरी कट. तर ब्रिटिशांचा खजिना घेऊन जाणारी रेल्वे अडवून तो रेल्वेमधला खजिना लुटण्यासाठी चंद्रशेखर आझाद आणि त्यांच्या सहकार्यांनी मिळून हा काकोरी कट केला होता. या खजिना लुटण्याच्या प्रसंगानंतर चंद्रशेखर आझाद मात्र पोलिसांच्या हाती सापडले नाहीत, पण त्यांचे मित्र अशफाकुल्ला खान, रामप्रसाद बिस्मिल, रोशन सिंग, राजेंद्र लाहिरी यांना पकडण्यात आलं आणि फाशी देण्यात आलं. पुढे जाऊन आता हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशनची स्थापना केली. त्याच्यामध्ये चंद्रशेखर आझाद, भगतसिंग, राजगुरू, सुखदेव हे समाजवादी नेते पुढे आले होते. आता हळूहळू काय झालं की 1925 नंतर आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये समाजवादाचं पेव फुटलं होतं आणि त्याचा भारतीयांच्या विचारसरणीवरती सुद्धा प्रभाव पडला होता. मुळात हे हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन आहे. सुरुवातीला हिंदुस्थान रिपब्लिकन असोसिएशन अशी संघटनेची स्थापना करण्यात आली होती आणि नंतर समाजवादाला पाठिंबा देण्यासाठी हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन असं त्याचं नामकरण करण्यात आलं होतं. आता हे हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशननं आपली आर्मी तयार केली होती. तिचं नाव होतं हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिकन आर्मी आणि या हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिकन आर्मीचे प्रमुख होते चंद्रशेखर आझाद. आता याच संघटनेचे नेते भगतसिंग, राजगुरू, सुखदेव हे आपल्याला माहितीच आहेत. याच संघटनेचे नेते भगतसिंग आणि राजगुरू यांनी सॉन्डर्स या अधिकाऱ्याची हत्या केली. आता हा सॉन्डर्स कोण होता? जो लाला लजपत राय यांच्यावरती लाठी हल्ला केला होता. आपण पाठीमागच्या पाठामध्ये बघितला आहे. आणि लाला लजपत राय यांच्यावरती लाठी हल्ला केल्यानंतर लाला लजपत राय यांचा थोड्याच दिवसांच्या मध्ये मृत्यू झाला होता. म्हणून त्याचा बदला म्हणून भगतसिंग आणि राजगुरू यांनी सॉन्डर्स या अधिकाऱ्याची हत्या केलेली आहे. त्याचबरोबर नागरी हक्कांची पायमल्ली करणारी 2 विधेयकं सरकारनं कायद्यामध्ये रूपांतरित करण्याचा प्रयत्न चालू केला होता. हे मान्य नसल्यामुळे भगतसिंग व बटुकेश्वर दत्त यांनी मध्यवर्ती विधिमंडळामध्ये बॉम्ब फेकले आणि या बॉम्ब हल्ल्यानंतर मात्र सरकारने धरपकड केली आणि या धरपकडीमध्ये हे क्रांतिकारक सापडले. त्याच्यानंतर मग 23 मार्च 1931 साली 31 या दिवशी भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांना फाशी देण्यात आलं. चंद्रशेखर आझाद मात्र शेवटपर्यंत ब्रिटिशांना सापडले नाहीत. मात्र एका मैदानावर ब्रिटिशांच्या बरोबर झालेल्या चकमकीमध्ये ते मारले गेले. त्या मैदानाचं नाव आहे अल्फ्रेड पार्क. अलाहाबादमधील हा अल्फ्रेड पार्क आहे. त्या ठिकाणी चंद्रशेखर आझाद गोळीबारामध्ये मारले गेले. त्याच्यानंतर महत्वाचं चितगाव शस्त्रागारावरील हल्ला. आपल्याला कालानुक्रमे
घटनांचा क्रम लावा अशा आशयाचा प्रश्न होता. त्याच्यामध्ये चितगाव शस्त्रागार हल्ला हे विचारलं होतं. तर चितगाव शस्त्रागार हल्ला जो आहे तो 18 एप्रिल 1930ला झालेला आहे. त्याचे नेते होते सूर्यसेन होते आणि या शस्त्रागार हल्ल्यामध्ये कल्पना दत्त, प्रीतिलता वड्डेदार या महिलाही सहभागी होत्या. तर अशा प्रकारे क्रांतिकारकांनी त्या ठिकाणी स्थानिक ठिकाणी इंग्रजांना सळो की पळो करून सोडलं होतं आणि त्यांच्यामुळं देशप्रेमाची ज्योत जनतेच्या मनामध्ये प्रज्वलित राहिली होती. याच्याच प्रेरणेतून मग वीणा दास हिने विद्यापीठाच्या पदवीदान समारंभामध्ये गव्हर्नरवर गोळ्या झाडल्या असतील किंवा शांती घोष, सुनीती चौधरी या 2 शाळकरी मुलींनी जिल्हा न्यायाधीशाला ठार केले असेल. या घटना आपल्याला सांगतात की क्रांतिकारकांनी जनतेच्या मनामध्ये ब्रिटिशांच्या विरोधामध्ये किंवा ब्रिटिशांच्या जुलमी राजवटीच्या विरोधी एक मतप्रवाह तयार केला होता आणि प्रत्येक व्यक्तीला या ब्रिटिशांच्या बद्दल चीड येत होती. प्रत्येक जण आपल्या परीने कोणत्या ना कोणत्या पद्धतीने ब्रिटिशांना विरोध करायचा प्रयत्न करत होता. त्यामुळे ब्रिटिशांना शेवटी भारताला स्वातंत्र्य देण्यावाचून पर्याय उरला नव्हता. पुढील पाठ आहे समतेचा लढा. क्रांतिकारक चळवळींच्या नंतर समतेसाठी सुद्धा स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये काही समाजसुधारकांनी लढा दिला आहे. तर या लढ्यामध्ये कोणत्या कोणत्या समाजसुधारकांनी कोणतं कार्य केलं. आता हा समतेचा लढा जो आहे तो एक तर स्त्री पुरुष समानतेविषयी असेल किंवा सर्व मानवतेच्या समानतेविषयी असेल, जातीभेद न मानता सर्वांना समान संधी मिळाव्यात या संदर्भातला लढा असेल. तर अशा प्रकारचे जे लढे आहेत ते कोणत्या कोणत्या पद्धतीनं लढले गेले किंवा कोणतं समाजकार्य केलं गेलं हे आपण ह्या पाठामध्ये पाहणार आहोत. त्याच्यापूर्वी आपण या पाठावरती कोणते प्रश्न विचारले आहेत ते पाहूयात. हा जो समतेचा लढा पाठ आहे त्याच्यावरती आत्तापर्यंत 3 वर्षांच्या मध्ये 4 प्रश्न विचारले आहेत. त्याच्यामध्ये पहिला प्रश्न आहे भारतीय कामगार चळवळीचे जनक असे कोणास म्हणतात. पर्याय आहेत नारायण मेघाजी लोखंडे, प्राध्यापक NG रंगा, श्रीपाद अमृत डांगे आणि साने गुरुजी. याचं उत्तर आहे नारायण मेघाजी लोखंडे. भारतीय कामगार चळवळीचे जनक जर नारायण मेघाजी लोखंडे तर ही कामगार चळवळ कधी सुरू झाली आणि या नारायण मेघाजी लोखंडे यांनी काय कार्य केलं हे आपल्या दृष्टीनं महत्त्वाचं आहे. त्याचबरोबर मग प्राध्यापक NG रंगा, श्रीपाद अमृत डांगे, साने गुरुजी हे जर त्यांच्या तुल्यबळ पर्याय म्हणून तुम्हाला कन्फ्यूज करण्यासाठी पर्याय दिले असतील तर यांचंही कार्य त्यांच्याच तोलामोलाचं आहे. तर प्रश्न आपल्याला पुढच्या वेळेला असाच्या असा रिपीट न होता प्राध्यापक NG रंगा यांच्या कार्याबद्दल विचारतील किंवा श्रीपाद अमृत डांगे यांच्या कार्याबद्दल विचारतील किंवा साने गुरुजींच्या कार्याबद्दल आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो. पुढचा प्रश्न आहे आंतरराष्ट्रीय साम्यवादी चळवळीत सक्रिय सहभाग कोणी घेतला. आता सक्रिय आंतरराष्ट्रीय चळवळ आहे आणि त्याच्यामध्ये सक्रिय सहभाग कोणी घेतला हे विचारलेलं असेल आणि पर्याय आहेत भिकाजी कामा, मानवेंद्रनाथ रॉय, रासबिहारी बोस आणि पंडित श्यामजी कृष्ण वर्मा. याचं उत्तर आहे मानवेंद्रनाथ रॉय. हेच मानवेंद्रनाथ रॉय नंतर आपल्या भारतीय अर्थव्यवस्थेच्या बाबतीमध्ये त्यांनी बरंच कार्य केलेलं आहे. तर आपल्याला हे माहिती असायला पाहिजे की मानवेंद्रनाथ रॉय यांनी आंतरराष्ट्रीय साम्यवादी चळवळीत सक्रिय सहभाग घेतला आहे. त्याचबरोबर मग हे बाकीचे पर्यायातील जे महत्त्वाचे नेते आहेत भिकाजी कामा असतील, रासबिहारी बोस असतील किंवा पंडित श्यामजी कृष्ण वर्मा असतील तर हे क्रांतिकारक आपल्याला माहिती आहेत. यांचा उल्लेख ह्याच्यापूर्वी सुद्धा येऊन गेलेला आहे. ठीक आहे. परत पुढचा प्रश्न आहे वीरा शिंदे यांचं चित्र दिलेलं आहे. मी यापूर्वी सुद्धा वीरा शिंदेच्या बाबतीमध्ये सांगताना सांगितलं होतं की त्यांचं चित्र देऊन त्यांच्याबद्दल प्रश्न विचारलेला आहे. तर चित्रामध्ये दाखवलेली व्यक्ती खालीलपैकी कोणत्या घटनेशी संबंधित आहे. म्हणजे तुम्हाला डायरेक्ट चित्रामधली व्यक्ती कोण आहे हे विचारलेलं नाहीये. ती व्यक्ती तर तुम्हाला ओळखायची आहेच आहे, पण ती व्यक्ती ओळखल्यानंतर दिलेल्या घटनांच्या पैकी कोणत्या घटनेशी संबंधित ती व्यक्ती आहे हे माहिती असायला पाहिजे. मग पुण्यात अनाथ बालिकाश्रम सुरू केला
किंवा मुंबईत परळ देवनार भागात उद्योगशाळा काढल्या, मुळशी सत्याग्रहाचे नेतृत्व केले आणि गिरणी कामगारांची संघटना स्थापन केली. तर यापैकी कोणत्या घटनेशी ही चित्रात दिलेली व्यक्ती संबंधित आहे विचारलेला आहे. तर वीरा शिंदे यांनी मुंबईत परळ देवनार भागात उद्योगशाळा काढल्या असा उल्लेख आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये आहे. बाकीचे पण पुण्यात अनाथ बालिकाश्रम कोणी सुरू केला, मुळशी सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले, त्याच्यानंतर गिरणी कामगारांची संघटना कोणी स्थापन केली, ठीक आहे. तर हे बाकीचे पर्याय आहेत. तर ह्यांची उत्तरं सुद्धा पुस्तकामधून शोधणं हे आपलं काम आहे. म्हणजे परीक्षकाच्या दृष्टिकोनातून आपण विचार करायला शिकतो आणि मग तेवढे मुद्दे आपल्याला लक्षात आले की या ऑब्जेक्टिव्ह परीक्षांच्या मध्ये आपल्याला यश मिळवणं सोपं जातं. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे, सोमवंशीय मित्र हे मासिक कोणी सुरू केले? पर्याय आहेत गोपाळबाबा वलंकर, महर्षी वीरा शिंदे, पेरियार रामस्वामी नायकर आणि शिवराम जानबा कांबळे. तर ह्याचं उत्तर आहे शिवराम जानबा कांबळे. शाहू महाराजांच्या संस्थानामध्ये हे शिवराम जानबा कांबळे, शाहू महाराजांनी त्यांना बरीच मदत केली होती आणि त्या काळामध्ये त्यांनी सोमवंशीय मित्र हे मासिक सुरू केलं होतं. ठीक आहे. तर आपण थोडंसं पाठामध्ये आता नेमकं कोणत्या कोणत्या घटना आणि त्याच्यावरती प्रश्न अजून कोणत्या प्रकारे विचारले जाऊ शकते हे पाहूया. आता हा समतेचा लढा आहे, त्याच्यामध्ये शेतकरी चळवळ असेल किंवा त्याच्यानंतर समाजवादी चळवळ असेल, कामगारांच्या संघटना असतील किंवा दलित चळवळ असेल किंवा स्त्रीमुक्ती चळवळ असेल, तर अशा प्रकारच्या वेगवेगळ्या चळवळींचा समावेश होतो. पुन्हा मग काही वेळेला काही ठिकाणी उठाव झालेले आहेत, काही लोकांनी नाटकांच्या मधून जनजागृती केलेली आहे, साहित्यामधून केलेली आहे, काही लोकांनी संघटना स्थापन करून जनजागृती करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर हे नेमकं कोणते कोणते उठाव, कोणी साहित्य, आपण पहिल्या पाठापासूनच बघत आहोत की आपल्याला ज्या ठिकाणी इतिहासाची साधनं नमूद केलेली आहेत त्या त्या ठिकाणी ही पुस्तक असतील, वृत्तपत्र असतील किंवा नाटक असेल किंवा अजून कोणत्या प्रकारचा इतिहासाच्या साहित्याचा उल्लेख होतो तर ते आपल्याला माहिती असणं अपेक्षित आहे. ठीक आहे. म्हणजे आता आपल्या पुस्तकामध्ये नीलदर्पण या नाटकाचा उल्लेख आहे, तर ते दीनबंधू मित्र यांनी नीलदर्पण हे नाटक लिहिलेलं आहे आणि त्यामध्ये नीळ उत्पादक शेतकऱ्यांची हलाखीची स्थिती याच्याबद्दल माहिती मिळते. त्या नाटकामधून आपल्याला ही अशी माहिती मिळू शकते. पुढे इथे NG रंगा साने गुरुजी यांचं कार्य दिलेलं आहे. साने गुरुजींनी धुळे अमळनेर भागामध्ये कामगार संघटनांची प्रबळ केंद्रे बनवण्याचा प्रयत्न केला होता. ह्याच्यावरती सुद्धा प्रश्न येऊ शकतो की धुळे अमळनेर भागामध्ये कोणी कामगार संघटनांना प्रबळ करण्याचा प्रयत्न केला होता. त्याचबरोबर 1936ला प्राध्यापक NG रंगा यांच्या अध्यक्षतेखाली अखिल भारतीय किसान सभेची स्थापना करण्यात आली होती आणि ही अखिल भारतीय किसान सभेची स्थापना झाल्यानंतर त्याच वर्षी 1936ला आपल्या राष्ट्रीय सभेचं सुद्धा पहिलं ग्रामीण अधिवेशन फैजपूर या ठिकाणी झालेलं आहे असाही उल्लेख आहे. हे फैजपूर अधिवेशन एवढ्याचसाठी महत्त्वाचं आहे कारण ते ग्रामीण भागात झालेलं राष्ट्रीय सभेचं पहिलं अधिवेशन होतं. बाकीची जी काही राष्ट्रीय सभेची अधिवेशनं आहेत ती शहरी भागामध्ये आत्तापर्यंत झालेली होती. पुढे कामगार संघटन निर्माण करण्यामध्ये नारायण मेघाजी लोखंडे यांचे कार्य आपल्याला पाहायचे आहे. आपण बघितलं होतं की नारायण मेघाजी लोखंडे यांना कामगार चळवळीचे जनक असं संबोधलं जातं. रविवारची साप्ताहिक सुट्टी कामगारांना देण्याचं श्रेय यांच्याकडेच जातं. त्याचबरोबर त्यांनी बॉम्बे मिल हँड्स असोसिएशन ही गिरणी कामगारांची संघटना 1890 मध्ये स्थापन केलेली आहे. म्हणजे आपल्याला कोणत्या साली कोणती संघटना स्थापन केली, त्या संघटनेचं कार्य काय आहे आणि त्या संघटनेशी संबंधित असणारी व्यक्ती कोण आहे हे बघावंच लागणार आहे प्रश्नांच्या दृष्टिकोनातून. त्यानंतर पुढे 1920 साली आयटक म्हणजे ऑल इंडिया ट्रेड युनियनची स्थापना झालेली आपल्याला दिसून येते. या आयटकच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष लाला लजपतराय होते. 1920 साली या संघटनेची स्थापना झालेली आहे. त्याच्यानंतर मग श्रीपाद अमृत डांगे यांच्याबद्दल माहिती आपल्याला दिसून येते. तर मुंबईतील गिरणी कामगार संघाने 6 महिने
संप केला होता आणि कामगार वर्गात समाजवादी विचारांचा प्रसार करून त्यांच्या लढाऊ संघटना उभारण्याचं काम हे श्रीपाद अमृत डांगे असतील किंवा मुझफ्फर अहमद असतील यांनी केलेलं आहे. हळूहळू आपण हे पण पाहिलं होतं मागच्या पाठामध्ये की भगतसिंग, चंद्रशेखर आझाद, राजगुरू सुखदेव यांनी हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशनची स्थापना केली. ते सोशलिस्ट शब्द आला कारण ही समाजवादी चळवळ आंतरराष्ट्रीय चळवळ बनली होती आणि भारतामध्ये या आंतरराष्ट्रीय समाजवादी चळवळीचे पडसाद येत होते आणि त्यातूनच भारतामध्ये सुद्धा समाजवादी चळवळ सुरू झाली होती. आणि या आंतरराष्ट्रीय चळवळीमध्ये मानवेंद्रनाथ रॉय यांनी सक्रिय सहभाग घेतला होता. याच्यावरती आपल्याला प्रश्न येऊन गेलेला आहे. तर भारतामध्ये समाजवादी पक्ष 1934 मध्ये स्थापन करण्यात आला आणि त्यामध्ये आचार्य नरेंद्र देव, जयप्रकाश नारायण, मीनू मसानी, डॉक्टर राम मनोहर लोहिया यांचा सहभाग होता असं आपण म्हणू शकतो. त्याचबरोबर 1925 साली भारतामध्ये साम्यवादी पक्षाची स्थापना झालेली आहे. आपल्याला आपल्या दृष्टीनं कोणता पक्ष कधी स्थापन झाला आणि त्याच्याशी संबंधित नेते कोणते होते, आंतरराष्ट्रीय दर्जावरती याचा काहीतरी परिणाम आहे का, कोणत्या आंतरराष्ट्रीय घटनेवरून प्रेरणा मिळालेली असेल तर ह्या घटकांचा आपल्याला प्रश्नांच्या दृष्टिकोनातून अभ्यास करणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर मीरत कट खटला असं आपण म्हणू शकतो. हा खटला मीरत या ठिकाणी भरला गेला होता म्हणून त्याला मीरत कट खटला असं म्हटलं जातं. यामध्ये श्रीपाद अमृत डांगे, मुझफ्फर अहमद, केशव निळकंठ जोगळेकर यांच्यावरती हा खटला भरण्यात आला होता. मुळात ही जी साम्यवादी चळवळ सुरू केली होती या तरुणांनी, त्यांचा ब्रिटिश सरकारला धाक वाटत होता म्हणून त्यांच्यावरती हा असा खटला भरण्यात आला होता आणि तो खटला मीरत या ठिकाणी चालवला होता म्हणून त्याला मीरत कट खटला असं म्हटलं जातं. त्यांच्यावर ब्रिटिश राज्य उलथवून टाकण्याचा आरोप करण्यात आला होता. दुसरं काही नाही, फक्त खटला मीरत या ठिकाणी चालला म्हणून त्याचं नाव मीरत कट खटला असं म्हटलं जातं. त्यानंतर आपण स्त्रियांच्या चळवळीबाबत बघूया. स्त्रियांच्या चळवळीमध्ये पंडिता रमाबाई रानडे, आपण याच्यापूर्वी सुद्धा समाजसुधारकांचा अभ्यास करताना बघितला आहे. पंडिता रमाबाई रानडे यांनी भारत महिला परिषद असेल, सेवा सदन असेल, शारदा सदन असेल याच्या माध्यमातून कार्य केलेलं आहे. तर या ठिकाणी पहिल्या स्त्री डॉक्टर यांच्याविषयीची माहिती आहे. तर भारतातल्या पहिल्या स्त्री डॉक्टर आनंदीबाई जोशी या पहिल्या महिला डॉक्टर होऊन गेल्या, पण त्यांचं डॉक्टर ही पदवी मिळाल्यानंतरच परत भारतात येत असताना क्षयरोगामुळे त्या आजारी पडल्या आणि त्या प्रॅक्टिस करू नाही शकल्या. पण मग रखमाबाई जनार्दन सावे या भारताला वैद्यकीय सेवा देणाऱ्या पहिल्या स्त्री डॉक्टर ठरल्या. हे आपल्याला ह्या दोघींच्या बाबतीतला फरक माहिती असू दे. डॉक्टर रखमाबाई सावे यांनी राजकोट येथे रेड क्रॉस सोसायटीची स्थापना केलेली आहे. त्याच्यानंतर महत्वाची चळवळ बघितलं तर दलित चळवळ आहे. तर दलित चळवळीमध्ये महर्षी विठ्ठल रामजी शिंदे असतील, राजर्षी शाहू महाराज असतील किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील यांनी केलेलं कार्य हे अत्यंत मोलाचं कार्य आहे. भारतामध्ये आपल्या स्वतःच्या संस्थानामध्ये आरक्षणाची तरतूद करणारा पहिला राजा असेल तर हे आपले छत्रपती राजर्षी शाहू महाराज आहेत. त्यांनी जातीभेद नष्ट करण्यासाठी आपल्या संस्थानामध्ये बरेच प्रयत्न केले. त्याच्यामध्येच आपण प्रश्न आला होता, सोमवंशीय मित्र हे मासिक कोणी चालू केले? शिवराम जानबा कांबळे यांनी अस्पृश्यता निर्मूलनाचं कार्य करता सोमवंशीय मित्र हे मासिक सुरू केले होते. त्याचबरोबर गोपाळबाबा वलंकर यांनी 1888 मध्ये विटाळ विध्वंसन या पुस्तकातून अस्पृश्यतेचे खंडन केले असा उल्लेख आहे. साहित्याशी संबंधित ज्या घटना आहेत किंवा जे कोणतं मासिक असेल किंवा एखादं पुस्तक असेल तर ते कोणी लिहिलं, त्याचे लेखक कोण आहेत किंवा त्याचं नाव काय, अशा प्रकारचे प्रश्न आपल्याला नक्कीच येऊ शकतात. पुढे महर्षी वीरा शिंदे आहेत. त्यांनी डिप्रेस क्लासेस मिशन ही संस्था सुरू केली. त्यांचा उच्चवर्णीयांच्या मनातील दलित विषयक भ्रामक समजूत नष्ट करणे आणि दलितांना स्वाभिमानी, सुशिक्षित आणि उद्योगी बनवणे
हा त्यांच्या कार्याचा सर्वात महत्त्वाचा भाग होता. पुढे मग त्यांनी उद्योगशाळा पण काढल्या. स्वावलंबी बनवायचं असेल तर त्यांना उद्योग दिला पाहिजे. त्यामुळे त्यांनी मुंबईमध्ये परळ देवनार भागामध्ये उद्योगशाळा सुरू केल्या आहेत. याच्यावरती आपल्याला प्रश्न आलेला आहे. त्यानंतर ठक्कर बाबा असतील किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, त्यांची वृत्तपत्र आपण पाठीमागच्या पाठामध्ये पण बाबासाहेब आंबेडकरांनी कोणती कोणती वृत्तपत्र सुरू केलीत, त्यांनी अजून कोणते सत्याग्रह केले. मग महाड येथील चौदार तळे सत्याग्रह असेल किंवा नाशिक येथील काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रह असेल, या सत्याग्रहांचं नेतृत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं. त्याचबरोबर आपल्या दलित बांधवांना पुढे घेऊन त्यांनी ही जी चळवळ सुरू केली, यापूर्वीच्या पाठामध्ये पण आपण पाहिलेलं आहे. पुणे करार महात्मा गांधी आणि बाबासाहेब आंबेडकर यांच्यामध्ये झाला होता. त्या करारानुसार दलितांना राखीव जागा मतदारसंघामध्ये देण्यात आल्या होत्या. तर हे सगळे समाजसुधारक आहेत. त्यांनी ही समतेची चळवळ कशा प्रकारे पुढे नेली आणि ती नेताना जनजागृती करण्यासाठी कोणतं कोणतं कार्य केलं, मग ते त्यांच्या लेखनातून असेल, संघटनेतून असेल किंवा अजून कोणत्या कार्यातून केलेलं असेल, सत्याग्रहातून असेल, तर ह्याच्यावरती कोणती गोष्ट कोणत्या वेळेला घडली किंवा कोणती घटना कोणत्या वर्षी घडली आणि त्या घटनेशी संबंधित नेते कोणते होते आणि ब्रिटिशांची प्रतिक्रिया काय होती किंवा एखादी घटना कोणत्या राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय घटनेमुळे प्रेरित होऊन घडली, याच्याबद्दलचे प्रश्न विचारले जातात. त्यामुळे अभ्यास करताना आपल्याला या सगळ्या गोष्टींचं एक सार डोक्यात ठेवून कोणते ऑब्जेक्टिव्ह प्रश्न येतील ह्या पद्धतीनं आपल्याला तयारी करायची आहे. आज आपण इथेच थांबूयात. हे आणि असेच आमचे ई लर्निंग प्रोग्राम संबंधितचे व्हिडिओ जर पाहायचे असतील तर आमच्या प्रेरणा स्कॉलरशिप या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याच्या पुढील बेल आयकॉनवरती क्लिक करा. धन्यवाद.